गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण एक नवीन आज व्हिडिओ क्रिएट करणार आहे. या व्हिडिओचा पर्पज आहे की आपण जेव्हा टीपीला प्रोजेक्ट ओपन करतो, प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला सक्सेसफुली जर मेसेज येत नाही, म्हणजे तुमच्या टीपीला प्रॉपर्टी लोड नाही झालेली आहे, त्यामुळे तो मेसेज येत नाही. डायरेक्टली ऑटोकॅड ड्रॉइंग ओपन होऊन जातो आणि तुम्हाला तिथं टिपिकल टूल बार पण मेनू बार मध्ये शो होत नाही. आणि त्याचबरोबर तुम्हाला एरर येतो, नो फंक्शन डेफिनेशन जनरल ग्लोबल फंक्शन, असा एरर येतो. यासाठी आपण काय करायचं, या व्हिडिओमध्ये आपण मी सांगणार आहे, प्रोसिजर सांगणार आहे की या असा इश्यू आला तर तुम्ही हे व्हिडिओ पाहून तुम्ही इश्यू रिझॉल्व्ह करू शकता. तर पहिल्यांदा काय करायचं, जेव्हा पॅच अपडेट येतो तेव्हा इश्यू मोस्टली येतो, म्हणजे प्रॉपरली पॅच अपडेट नसल्यामुळे किंवा काही फाईल करप्ट झाल्यामुळे. तर काय करायचं, अगोदर तुम्हाला आपलं टिप जिथे ठेवलेलं तिथं जायचं, सी मध्ये प्रोग्राम फाईल्स, टिपिक लाईन, टीपीस पीआयडी सॉफ्ट. आता बघा, तुम्ही जरी टिपिक लाईन तुमचा प्रोजेक्ट ओपन झाले, ड्रॉइंग पण ओपन झालेले, पण तुम्हाला मेनू येत नाही. टिपिक लाईन जो टूल्स बार आहे तो मेनू मध्ये शो होत नाही. आणि त्याच्याबरोबर तुम्ही ड्रॉइंग ओपन करता तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येत नाही बा तुमच्या ऍप्लिकेशन टिपिक लाईन सक्सेसफुली. तर काय येत नाही, याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये 4 फाईल असतात. कोणत्या कोणत्या? कॅट फाईल असते, डेटा फाईल असते, स्टँडर्ड फाईल असते, टिपिलाईन 2020, असे 4 फाईल असतात. याच्या 4 फाईल असतात. तर जेव्हा तुम्ही पॅच अपडेट होतो, सर्व व्यवस्थित असतो, म्हणजे टिपिलाईन मेनू येत नाही आणि लोडचा मेसेज येत नाही. त्यासाठी आपण काय करायचं, इथं जायचं, इथं चेक करायचं की ते 4 फाईल इथं आहे का. नसेल तर कसं त्या 2 फाईल रिमूव्ह झालेले ते कसं रिकवर करायचं, त्यासाठी काय करायचं, आपलं टिपिक लाईन जो आपण सेटअप डाउनलोड करतो, हे टिपिक लाईन सेटअप डाउनलोड करायचं, एक्स्ट्रा फाईल करायचं. त्याच्यामध्ये जाऊन जो टीपीस पीआयडी आहे ना, हा रन करायचं, डबल क्लिक करायचं, मोड इन्फॉर्मेशन क्लिक करायचं, रन एंड वे करायचं. तर 2 ऑप्शन येतील तुम्हाला, एक रिपेअर टीपीसी पीआयडी आणि रिमूव्ह टीपीसी पीआयडी. त्याच्या पहिला ऑप्शन आहे रिपेअर टीपीसी पीआयडी, त्याच्यावर फिनिश करायचे, म्हणजे जे आपले 2 फाईल रिमूव्ह झालेले ते परत रिकवर येईल, म्हणजे परत येऊन जाईल आपल्या 2020 सॉफ्ट फोल्डर मध्ये. तर प्लीज वेट सांगत आहे आपल्याला, कारण चालू इन्स्टॉलेशन चालू आहे टीपीएस पीआयडी. क्लोज. याचा पर्पज काय, टीपीएस पीआयडी जे काही आपले सॉफ्ट मधले जे काही एखादी फाईल जर डिलीट झाली असेल, जसे की 4 फाईल, डेटा फाईल, हे 2 फाईल डिलीट झालेले, ते आपण एटीपीस पॅड रन केल्यानंतर ते फाईल परत येऊन जात. बघा, सी ड्राईव्ह मध्ये जातो मी, प्रोग्राम फाईल्स, टीपी क्लायंट, टीपीस पीआयडी, सॉफ्ट फोल्डर. हे बघा, हे फाईल आपले डिलीट झाले होते ते परत रिकवर झाले. कारण कॅड आणि डेटा फाईल आपण मी स्टार्टिंगला दाखवलं होतं, ते 2 फाईल नव्हते त्याच्यामध्ये, कारण पॅच प्रॉपरली अपडेट झालं नसतं इंटरनेट कनेक्टिव्हिटी असल्यामुळे. तर त्याच्यामुळे तुमचा प्रोजेक्ट जरी ओपन झाले असेल आणि हे पण तुमची ड्रॉइंग पण ओपन झाली असेल, पण तिथं तुमचं टिपलाईन मेनू बार शो नाही झालं, त्याच्यानंतर तुमची जे मेसेज आपला नोटिफिकेशन येतो सक्सेसफुली रिसर्चचा, तो पण नाही आला. तर त्याच्यामध्ये परत आपण हे टीपी स्पेअर रन करून हे फाईल परत आणले. परत तुम्हाला काय करायचं, टीपी लाईन क्लोज करायचंय, ऑटोकॅड जर चालू असेल ते पण क्लोज करायचं, परत टीपी लाईन 2020 मध्ये जायचं, आपली टीपीसी रन करायची. लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर कोणताही तुमचं जे प्रोजेक्ट असेल ते प्रोजेक्ट ओपन करायचं. ओपन केल्यानंतर इथं ड्रॉइंग लिस्ट मध्ये डबल क्लिक करायचं, टेस्ट करायचं.
आपण स्टार्टिंगला जेव्हा फाईल ओपन केली होती तिथं सक्सेसफुलीचा मेसेज नाही, नोटिफिकेशन नाही आलं. कारण सॉफ्ट फोल्डर मधली 2 फाईल डिलीट झाल्या होत्या जेव्हा पॅच अपडेट होतं तेव्हा. तर आपण ते TPC PRD रन करून त्या 2 फाईल आपण तिथं परत रिकव्हर केल्या. त्याच्यानंतर आता आपण प्रोजेक्ट ओपन करत आहे. तर तुम्हाला इथं सक्सेसफुलीचा जो लोड होता आपण ऍप्लिकेशन टिपी इथे नोटिफिकेशन शो होईल. हे बघा ऍप्लिकेशन लोड सक्सेसफुल. ओके बटनवर क्लिक करायचं. आता बघा सक्सेसफुली जरी झाले असेल पण आपलं जे टिपिकल हे असतो टूल असतो तो मेन्यू बार मध्ये शो झाला नाही. तर ते कसं शो करायचं हे तुम्हाला मी सांगतो. इथं बघा आपलं फाईल सक्सेसफुली झालेली आहे पण TPC नील आहे. तर काय करायचं आपले जे कमांड आहे मेनू लोड कमांड यूज करायची. क्लिक करायचंय. जे टॅबवरचं जे सिम्बॉल आहे शिफ्ट करून एंटर करायचं. त्याच्यानंतर जे इथं TPC न्यू TPC जे असेल ते अनलोड करायचंय. ब्राउझरवर क्लिक करायचंय. आपल्या जिथं तुमचं सेटअप आहे जिथं पाथ आहे त्या पाथला जायचंय. मध्ये जायचंय. प्रोग्राम फाईल्स मध्ये जायचे. TP क्लायंट TPNPRCD स्टॉप त्यामध्ये कॅड मध्ये जायचंय. नंतर मेनू मध्ये जायचंय. मेनू मध्ये जाऊन आता बघा इथे आता 2021 TP क्लायंट 1 आहे 2021. जे रिसेंटली असेल जर 21 असेल तर हे पण सिलेक्ट करू शकता. इथं जर 25 24 असेल तर सिलेक्ट करायचं. जे रिसेंटली आलेले ते तुम्ही लोड करायचं. TP क्लायंट तुम्ही क्लिक केलं ओपन केलं आणि इथं लोड बटनवर क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर क्लोज करायचंय. इथं TP क्लायंट मेनू आलेले आहे आपला शो झालेले आहे बघा. TP क्लायंट हे आल्यानंतर परत एक कन्फर्मेशन साठी क्लोज करायचं ऑटोकॅड. हेच करायचं. परत ती ड्रॉइंग ओपन करायची. कारण आपलं ऍप्लिकेशन लोड झाल्यानंतर TP ऑटोमॅटिकली तिथं मेनू बार शो झाला पाहिजे आपण टूल्स बार मेनू. ऍप्लिकेशन लोड सक्सेसफुल ओके. बघा आपण स्टार्टिंगला जेव्हा आता याच्या अगोदर आपण सक्सेसफुली नोटिफिकेशन आलं पण TP आलं नव्हतं. आता सक्सेसफुली मेसेज पण आला आणि TP पण आलं. आता सपोज इथे TP आणि TP न्यू असेल तर TP जो न्यू आहे त्याला कसं रिमूव्ह करायचं. सेम मेनू डॉट कमांड यूज करायची. क्लिक करून जो टॅबचा वरचं बटन आहे सिम्बॉल घ्यायचं एंटर करायचं आणि त्या लोड कस्टमाइज ग्रुप्स आहे त्याच्यामध्ये जर TPC न्यू असेल त्या क्लिक करायचं आणि अनलोड करायचं. एवढी प्रोसेस करायची. हे आपण जे व्हिडिओ बनवलेले आहे ते मेनू लोड अनमेनू लोड त्यासाठी यूज करायचं. आणि जे TPRC जे फाईल असते त्याचा पर्पज काय याच्यामध्ये ते पण मी दाखवलं की बा एखादी जर आपल्या सॉफ्ट फोल्डर मधले जे एखादी जर फाईल रिमूव्ह झाली असेल ते परत आणण्यासाठी आपण TPC PRD चा यूज करतो. ते आपण TP जो आपला सेटअप असते त्याच्यामध्ये ती फाईल असते. जसं आपण डाउनलोड केली होती फाईल सेटअप त्याच्यामध्ये हे TPC PRD फाईल. यासाठी आपण TPC PRD रिपेअर करू शकतो. रिपेअर मी आपण जे फाईल मिसिंग झाली असेल डेट झाली असेल ते TPC PRD करून आपण ते परत रिकव्हर करू शकतो. या व्हिडिओमध्ये आपण त्यासाठी हे व्हिडिओ आपण बनवलेले आहे. या व्हिडिओचं तुम्ही पाहून ही प्रोसेस करून
टिपलाईन परत आणू जे फाईल डिलीट झालेली आहे ते परत आणू शकता आणि कॅड ओपन केल्यानंतर लोड झाले नसेल आणि टिपलाईन मेनू बार मध्ये टिपलाईन टूल्स दिसत नसेल, या प्रोसेस करून तुम्ही ते परत आणू शकता. थँक यू.